लोकात्मा न्यूज विशेष. मृत्यूच्या महामार्गावर खाकीची ढाल, धगधगत्या ज्वाळा, काळजाचा ठोका चुकवणारा थरार आणि जालना एसआरपीएफचा सिंघम अवतार. 40 प्रवाशांना मृत्यूच्या जबड्यातून खेचून काढले. समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा रक्ताने माखला असता, पण आज नियती आणि मृत्यूच्या मध्ये उभी होती जालन्याची खाकी. शासकीय कामासाठी निघालेल्या पोलिसांच्या एका पथकाने आज कर्तव्यापलीकडे जात माणुसकीचा जो कळस गाठला, त्याने संपूर्ण पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. एका पेटत्या खासगी बसमधून तब्बल 40 जीवांना बाहेर काढत जालना एसआरपीएफच्या जवानांनी मृत्यूला चारी मुंड्या चित केले आहे. थरार सायंकाळचा, धावती बस बनली आगीचा गोळा. दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 5 वाजता जालना येथील राज्य राखीव पोलीस बल गट 3 चे डीवायएसपी कैलास पुसाम, पोलीस नाईक शरद सावळे आणि पोलीस शिपाई प्रल्हाद टेकाळे हे आपल्या शासकीय वाहनाने नागपूरच्या दिशेने कूच करत होते. मेहकर जवळ पोहोचताच समोरून जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता या पथकाने आपल्या वाहनाचा सायरन वाजवत संबंधित ट्रॅव्हल्सला महामार्गाच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले. आगीच्या कोठडीत झोपलेला तो चिमुरडा आणि पोलिसांची झेप. गाडी थांबताच प्रवाशांची आरडाओरड आणि पळापळ सुरू झाली. पोलिसांनी धाडसाने 35 ते 40 प्रवाशांना बसच्या बाहेर सुरक्षित काढले. मात्र याच दरम्यान एका महिलेच्या किंकाळीने पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला. माझा 10 वर्षांचा मुलगा आतच झोपलाय. बसने रौद्ररूप धारण केले होते. टायर फुटण्याचे आवाज येत होते आणि आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत होत्या. अशा परिस्थितीत आत जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. पण डीवायएसपी कैलास पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही. धुराच्या लोटात शिरून त्या झोपलेल्या चिमुरड्याला पोलिसांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. हा प्रसंग पाहून प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांत पाणी आले. आगीशी 2 हात आणि डायल 112ची सतर्कता. प्रवाशांना बाजूला केल्यानंतर या पथकाने तात्काळ डायल 112 आणि अग्निशमन दलाला संपर्क साधला. जोपर्यंत मदत पोहोचत नव्हती तोपर्यंत उपलब्ध साधनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांनी केले. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली, पण या भीषण अपघातात एकही जीव गेला नाही. हेच या मोहिमेचे सर्वात मोठे यश ठरले. राज्यातून कौतुकाचा वर्षाव, वर्दीतील माणुसकीला सलाम. राज्य राखीव पोलीस बल गट 3 जालन्याच्या या पथकाने दाखवलेल्या शौर्याचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता दुसऱ्यांच्या कुटुंबासाठी आगीत उडी घेणाऱ्या या रिअल हिरोंना आता मानाचा मुजरा केला जात आहे. आम्ही फक्त आमचे कर्तव्य बजावले. त्या 40 प्रवाशांच्या डोळ्यातील समाधान आणि त्या चिमुरड्याचा वाचलेला जीव हीच आमच्यासाठी सर्वात मोठी पावती आहे. प्रतिसाद पोलीस पथक एसआरपीएफ गट 3 जालना. समृद्धी महामार्गावर आज काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, कारण तिथे खाकी रक्षणासाठी उभी होती. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.